Hello students, welcome back to the another lecture of physics. Today we are going to start 8th chapter of our syllabus and the chapter name is sound. साउंड ओके, तो चलो स्टार्ट करते हैं आज का हमारा नया टॉपिक जिसका नाम है साउंड। तो सबसे पहले हम लोग देखेंगे, चर्चा करेंगे कि साउंड होता क्या है, साउंड को हम लोग कैसे डिफाइन कर सकते हैं। तो देखो, साउंड कैन बी डिफाइंड एज साउंड इज द एनर्जी इन वाइब्रेशंस of the medium which can travel from one point to another point in the form of wave. ओके, साउंड क्या है? एक एनर्जी है वाइब्रेशंस में, एनर्जी इन द फॉर्म ऑफ वाइब्रेशन। वो वाइब्रेशंस ट्रैवल होते हैं, लेकिन जब वो ट्रैवल होते हैं तो एक पर्टिकुलर फॉर्म में ट्रैवल होते हैं और उस पर्टिकुलर फॉर्म को ही हम लोग बोलते हैं वेव। ओके, तो चलो हम लोग सबसे पहले लिखेंगे डेफिनेशन ऑफ साउंड। तो साउंड कैन बी डिफाइंड एज साउंड इज द एनर्जी इन वाइब्रेशंस of the medium which can travel from one point to another point in the form of वेव। साउंड क्या है? एनर्जी। साउंड इज द एनर्जी इन वाइब्रेशंस ऑफ द मीडियम विच कैन ट्रैवल फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट इन द फॉर्म ऑफ वेव। ओके, वॉट एवर इज अराउंड अस, इट मे बी एयर, इट मे बी सॉलिड, इट मे बी लिक्विड, इट may be anything. The vibrations in that, these vibrations are travel from one point to another, and when it travels in a particular pattern, in a particular design, and that particular pattern is called वेव। तो देखो, अब हमने स्टार्ट किया है साउंड चैप्टर नंबर 8। उसमें हमने डिफाइन भी किया कि साउंड क्या है। साउंड एक एनर्जी है, वाइब्रेशंस के फॉर्म में होती है, और वो वाइब्रेशंस किस में होते हैं? मीडियम में होते हैं, और वही वाइब्रेशंस एक पर्टिकुलर पैटर्न में ट्रैवल होते हैं और वो हम लोग सुन पाते हैं। इन डेप्थ में जाके थोड़ा सा अगर और देखो, असं तुम्ही ॲज्युम करा की आपण सगळे क्लासमध्ये आहोत, मी तुमच्याशी बोलतोय। ॲक्च्युअली मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे काय करतोय, तर मी माझी एनर्जी यूज करून काही व्हायब्रेशन्स क्रिएट करतोय। माझी एनर्जी यूज करून काही व्हायब्रेशन्स क्रिएट करतोय आणि ते व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत पोचतात आहेत। पण जेव्हा ते ट्रॅव्हल होतात माझ्यापासून तुमच्यापर्यंत, तेव्हा एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये, एका ठराविक पॅटर्नमध्ये, एका स्पेशल डिझाईनमध्ये ट्रॅव्हल होतात आणि त्या डिझाईनला, त्या पर्टिक्युलर पॅटर्नला आपण म्हणतो वेव्ह। ओके, साऊंड बद्दल आता जरी आपण चॅप्टर साऊंड स्टार्ट केलेला आहे, साऊंडची डेफिनेशन पण आपण केली, पण ऍक्च्युली आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा डिस्कशन जे करायचं आहे ते या पार्टवरती, वेव्ह। ओके, म्हणजे आपल्याला जाणूनच घ्यावं लागेल की वेव्ह म्हणजे नक्की काय असतं। ओके, आपल्याला माहिती नाहीये की कोरोनाची सेकंड वेव्ह आपल्यापर्यंत आलीये किंवा नाही, पण फिजिक्समधली ही वेव्ह मात्र आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे। त्यामुळे आपल्याला आता बघावंच लागेल की वेव्ह म्हणजे काय। ओके, तर बघा, आता वेव्ह समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट डिस्कस करूया। एक्सपेरिमेंट करायला नाही जमला तर आपण डिस्कस तरी करायला आपल्याला इकडे जमू शकतो। बघा, आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे आणि ती अशी एका एंडला अशी इकडे बांधलेली आहे। ओके, इकडं तिला आपण घट्ट बांधलेली, इथं पकडलेलं आहे आणि मी एक थोडासा तिला त्या स्ट्रिंगला डिस्टर्ब केलं, एक जर्क दिला, त्यामुळे एक पल्स क्रिएट झाली। म्हणजे तिला असं वरती जोरात उचलल्यामुळे काय, इकडं ही अशी स्ट्रिंग जोरात उचलली, एक जर्क प्रोड्यूस केला, जर्क दिला, त्यामुळे काय झाली, पल्स प्रोड्यूस झाली। आणि बघा, असं काहीच दिसलं आपल्याला स्ट्रिंगवरती। काही सेकंदानंतर तोच पार्ट मला आपल्याला इथं दिसणार आहे, काही सेकंदानंतर तोच पार्ट आपल्याला इथं दिसणार आहे। काय झालं रे ऍक्च्युली? बघा, जर मी सांगितलं की माझा इकडं ए पार्टिकल आहे, माझ्याकडं स्ट्रिंगवरती इथं बी पार्टिकल आहे आणि इथं सी पार्टिकल आहे, तर ऍक्च्युली जेव्हा मी त्या स्ट्रिंगला डिस्टर्ब केलं किंवा ऑसिलेट केलं, तेव्हा काय झालं,
तो डिस्टर्बन्स एक क्रिएट झाला त्या स्ट्रिंगवरती, आणि माझं जर हा माझा एक्स ॲक्सिस आहे, ओके, हा माझा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे माझा वाय ॲक्सिस, ओके. जेव्हा मी डिस्टर्बन्स क्रिएट केला आणि त्यामुळे माझा एक पल्स क्रिएट झाली त्या स्ट्रिंगवरती, त्यामुळे माझा ए हा पार्टिकल वाय ॲक्सिसवरती काहीतरी मूव्ह झाला आणि नंतर तो खाली पण आला. त्याच्यानंतर काय झालं रे, बी हा पार्टिकल माझा वाय ॲक्सिसवरती मूव्ह झाला. त्यानंतर काय झालं की माझा सी हा पार्टिकल पण वाय ॲक्सिसवरती मूव्ह झाला आणि तो पण खाली आला. ॲक्च्युली माझ्या पार्टिकल्सची मोशन झाली का, माझा ए पार्टिकल, माझा बी पार्टिकल, माझा सी पार्टिकल किंवा ओव्हरऑल माझी स्ट्रिंग कुठे दुसरीकडे गेली का, नाही. पण काहीतरी ट्रॅव्हल झालं ना इकडे, काहीतरी ट्रॅव्हल झालं. बघा, मी काय केलं होतं, स्ट्रिंग ऑसिलेट केली होती, त्यामुळे एक डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला होता स्ट्रिंगमध्ये, आणि तो डिस्टर्बन्सच ट्रॅव्हल झालाय. तो डिस्टर्बन्सच ट्रॅव्हल झालाय एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत एक डिस्टर्बन्सच ट्रॅव्हल झालाय, आणि त्या डिस्टर्बन्सलाच आपण म्हणतो वेव्ह. सो वेव्ह कॅन बी डिफाईन्ड ॲज, वेव्हची डेफिनेशन आपण कशी करू शकतो. वेव्ह, इट इज अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स विच कॅन ट्रॅव्हल फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट विदाऊट ट्रान्सफर ऑफ पार्टिकल्स. वेव्ह काय आहे, इट इज अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. ऑसिलेटरी डिस्टर्बन्स, which travels from one point to another point without transfer of material or particles. What is wave? Wave, it is an oscillatory disturbance which travels from one point to another point without transfer of material or particles. काही एक्झाम्पल्स बघूया आपण. बघा, अशी काहीतरी खूप अशी गर्दी झालेली आहे, काही लोक खूप जवळजवळ असे थांबलेले आहेत. असं आपण ॲझ्युम करूया की तुमच्या कॉलेजमध्ये काहीतरी कशाचे तरी फॉर्म आलेले आहेत, आणि त्यामुळं अशी विद्यार्थ्यांची गर्दी झालेली आहे, आणि सगळ्या विद्यार्थ्यांना तिथल्या शिक्षकांनी असं एका लाईनमध्ये उभा केलेलं आहे, किंवा बँकेमध्ये लोक असे उभा राहिलेले आहेत, आणि ते खूप जवळजवळ आहेत, त्यांच्यामध्ये एवढं काही अंतर पण नाही आहे. त्यावेळी असं ॲझ्युम करा की कोरोना नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंग पण नव्हतं, त्यामुळे लोक असे जवळजवळ उभा राहू शकत होते. ओके, आता बघा काय झालं की याच्याकडून एक पुश, एक धक्का याला बसला, या विद्यार्थ्याला कळलं, थोडासा धक्का चुकून याला बसला, त्यामुळे हा काय झाला, थोडासा पुढं तो झुकला, आणि त्याच्याकडून धक्का याला बसला. हा पण थोडासा पुढे झुकला, त्याच्याकडून धक्का याला बसला, याच्याकडून याला बसला, याच्याकडून याला, याच्याकडून याला, याच्याकडून याला, आणि इव्हेंच्युअली तोच धक्का याला पण बसतो. प्रत्यक्षात याने जो धक्का दिला तो कोणाला दिला होता, याला दिला होता. तोच धक्का हळूहळू याच्याकडून असा ट्रॅव्हल होत इथपर्यंत आला. प्रत्यक्षात कोणी हा किंवा हा पण जाऊन याला पुश केलेलं नाहीये. तो धक्का, तो जर्क, तो डिस्टर्बन्स ट्रॅव्हल झाला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत तो डिस्टर्बन्स ट्रॅव्हल झाला. प्रत्यक्षात कुठलाही विद्यार्थी जाऊन त्याने ढकललेलं नाहीये. याने याला ढकललं, याने याला ढकललं, याने याला, आणि असं करत 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 याला पण तो एक धक्का, एक पुश भेटलेला आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल बघा. प्लेइंग कार्ड्स आहेत आणि अशी तुम्ही त्याला उभे केलेले आहेत. ओके, तुम्ही काय केलं, याला टॅप केलं किंवा एक एनर्जी दिली, त्यामुळं हे कार्ड खाली पडलं. हे कार्ड खाली पडल्यानंतर त्याच्यामुळे हे कार्ड खाली पडलं, याच्यामुळे हे पडलं, आणि असं करत करत सगळे कार्ड्स हे खाली पडत गेले, आणि लास्टला हे पण कार्ड हे खाली पडलं. प्रत्यक्षात तुम्ही एनर्जी कोणाला दिली होती, तुम्ही एनर्जी किंवा तुम्ही टॅप कोणाला केलं होतं, तर या कार्डला केलं होतं. हे कार्ड उडून इकडं डायरेक्टली गेलं का याला पाडण्यासाठी, नाही.
तर काय झालं, जो काय डिस्टर्बन्स क्रिएट झाला, जी काय एनर्जी तुम्ही दिली त्या कार्डला, ती एनर्जी फक्त ट्रॅव्हल झाली, तो डिस्टर्बन्स फक्त ट्रॅव्हल झाला. प्रत्यक्षात पार्टिकलचं ट्रान्सपोर्टेशन झालेलं नाहीये. प्रत्यक्षात कुठलाही पार्टिकल डायरेक्टली जाऊन याला एनर्जी दिलेली नाहीये, त्यामुळे तो खाली पडलेला नाहीये. ती एनर्जी ट्रॅव्हल झाली एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत. हेच होतं एक्झॅक्टली वेव्ह मध्ये पण, फक्त डिस्टर्बन्स ट्रॅव्हल होतो एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत. एक एनर्जी फक्त ट्रॅव्हल होते एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत. पार्टिकलचं ट्रान्सपोर्टेशन, पार्टिकल कुठेही जात नाहीत. आपण स्ट्रिंगमध्ये पण बघितलं, एका ए बी सी डी असे 2-3 पार्टिकल होते. ते पार्टिकल सिम्पली ऑसिलेट, ते कुठेही मूव्ह झाले नाही, सिम्पली ऑसिलेट अबाउट देअर मेन पोझिशन. फक्त जो काही डिस्टर्बन्स झाला, जी काही एनर्जी त्याला दिली होती, ती एनर्जी, तो डिस्टर्बन्स फक्त ट्रॅव्हल झाला. अजून एक एक्झाम्पल बघूया, जे तुमच्या बुकमध्ये आहे. थोडंसं त्याला वेगळं बघूया, लक्षात येईल तुमच्या लगेचच. असं ॲझ्युम करा की तुम्ही कुठेतरी ट्रिपला गेलेले आहात आणि तिकडे अशी पाण्याची विहीर आहे. त्यामध्ये खूप शांत असं पाणी आहे. ओके, आपण त्याला म्हणूया हे आहे वॉटर वेल. ओके, पाण्याची विहीर आहे, त्यामध्ये शांत पाणी आहे खूप. तुम्ही काय केलं, असं शांत पाणी बघितल्यानंतर कोणालाही राहवत नाही ॲक्च्युली. असं इकडचा एक दगड घेतला आणि यामध्ये टाकला. इथे टाकल्यानंतर जो काही इथला पोर्शन आहे पाण्याचा, तो खाली गेला सुरुवातीला आणि नंतर वरती आला. त्याच्यानंतर काय झालं, हा पोर्शन खाली गेला वरती आला. त्याच्यानंतर त्याच्या शेजारचा हा पोर्शन पण खाली गेला आणि वरती आला. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्या शेजारचा पोर्शन पण खाली वरती. त्याच्यानंतर त्याच्या शेजारचा पोर्शन पण खाली आणि वरती. असं करत 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 तो डिस्टर्बन्स ट्रॅव्हल व्हायला लागला आणि आपल्याला पाण्याच्या त्या वॉटर सरफेसवरती आपल्याला असे तरंग दिसायला लागले. तरंग दिसायला लागले, असे तरंग. हे पाण्याचं खाली वरती जाणं, प्रत्यक्षात पाणी ट्रॅव्हल झालं का कुठून कुठे नाही. तो पोर्शन, तो ठराविक पोर्शन फक्त ऑसिलेट होत होता खाली वरती, खाली हा पोर्शन खाली वरती असा ऑसिलेट झाला. त्याच्यामुळे काय झालं, हा हा पोर्शन खाली आणि वरती झाला ऑसिलेट. त्याच्यानंतर काय झालं, हेच खाली वरती थोड्या वेळानंतर त्याच्या बाजूच्या पोर्शनकडे गेलं. त्याच्यानंतर तेच खाली वरती त्या पाण्याचं होणं, ही प्रक्रिया हळूहळू पुढे फक्त ट्रान्सपोर्ट झाली आणि तुम्हाला पाण्याच्या सरफेसवरती एक तरंग दिसायला लागले. Okay, so what is wave? Wave, it is an oscillatory disturbance which can travel from one point to another point without transfer or transport of particles or material. What is sound? Sorry, what is wave? It is an oscillatory disturbance which travel from one point to another point without transfer of particles किंवा मटेरियल. मटेरियलचं किंवा पार्टिकलचं ट्रान्सफर होत नाही. फक्त ट्रान्सफर कशात होतं, तुमच्या एनर्जीचं, तुमच्या डिस्टर्बन्सचं, तुमच्या ऑसिलेशन्स होतात. पार्टिकलचे ऑसिलेशन झाल्यामुळे डिस्टर्बन्स, तुमची एनर्जी फक्त एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे ट्रॅव्हल होती. इकडं पण तुम्ही काय केलं होतं, एनर्जी एका टोकाला दिली होती, ती एनर्जी व्हायब्रेशनच्या फॉर्ममध्ये, ऑसिलेशनच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होत होत इकडं आली, ए पासून सी पॉईंटपर्यंत गेली. प्रत्यक्षात ए पार्टिकलने जाऊन एनर्जी सीला दिलेली नाहीये, तर ती फक्त ट्रॅव्हल झालेली आहे. ओके. ओके, आपला नेक्स्ट पार्ट आहे टाइप्स ऑफ वेव्स. टाइप्स ऑफ waves. There are three types of waves. First one is mechanical wave. Mechanical wave. Mechanical waves. Second type is electromagnetic waves. And third type is matter waves. आता ह्या वेव्हच्या टाईपपैकी तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय हे ऑलरेडी बघितलेलं आहे कम्युनिकेशन चॅप्टरमध्ये. तर इकडे फक्त आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची डेफिनेशन बघणार आहोत. मेकॅनिकल वेव्ह आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे साऊंड चॅप्टरमध्ये. आणि मॅटर वेव्ह इन डिटेलमध्ये आपण 11वी किंवा 12वीच्या सिलेबसमध्ये बघत नाही. 12वीचा एक मॉडर्न फिजिक्समध्ये नंतर तुम्हाला थोडंसं मॅटर वेव्हचं स्टडी येतो, पण तो खूप कमी आहे. तर आता आपण फक्त विचार करणार, जास्तीत जास्त विचार जो करणार आहोत तो आहे मेकॅनिकल वेव्हच्या बाबतीमध्ये. ओके, मॅटर वेव्हची पण आपण डेफिनेशनच बघणार आहोत. ओके ओके, तर आपला फर्स्ट टाईप आहे मेकॅनिकल वेव्स. ओके, द मेकॅनिकल वेव्स विच रिक्वायर्स किंवा द वेव्स
The waves which requires material medium for their propagation are called mechanical waves. अशा वेव्स की ज्यांना प्रोपोगेट होण्यासाठी, ज्यांना ट्रान्सफर होण्यासाठी, ज्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल होण्यासाठी एखाद्या मटेरियल मीडियमची आवश्यकता असते, अशा वेव्सला आपण म्हणतो मेकॅनिकल वेव्स. फॉर एक्झाम्पल वॉटर वेव्स. वॉटर वेव्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल होण्यासाठी कशाची आवश्यकता होती? वॉटरची, वॉटर मीडियमची. अजून एक एक्झाम्पल आहे साऊंड वेव्स. साऊंड वेव्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल होण्यासाठी कुठल्या मीडियमची आवश्यकता असते? तर एअर मीडियमची. व्हॅक्यूममध्ये साऊंड वेव्स ट्रॅव्हल होत नाहीत. सो व्हॉट आर द मेकॅनिकल वेव्स? द वेव्स विच रिक्वायर द वेव्स which requires material medium for their propagation are called mechanical waves. Mechanical waves. For example, sound waves. अजून दुसरं कुठलं एक्झाम्पल देता येईल आपल्याला? वॉटर वेव्स. Water waves. What are the mechanical waves? The waves which require the material medium for their propagation are called mechanical wave. अशा सगळ्या वेव्ह की ज्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल होण्यासाठी, प्रोपोगेट होण्यासाठी एखाद्या मीडियमची आवश्यकता असते, अशा वेव्हला आपण मेकॅनिकल वेव्स असं म्हणतो. ओके, सेकंड टाईप आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ॲक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे, तरी पण एकदम शॉर्टमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय आणि त्या कशा तयार होतात याची डेफिनेशन बघणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. तर बघा, व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स? द वेव्स डिफाईन कसं करू शकतो आपण त्यांना? द वेव्स विच आर जनरेटेड by oscillating electric and magnetic fields are called इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. फॉर एक्झाम्पल, आपण एक्झाम्पल काय देऊ शकतो? तुम्ही ऑलरेडी हे बघितलेलं आहे. एक्झाम्पल काय आहे? विजिबल लाईट इज ऑल्सो व्हॉट? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. Visible light is what? Electromagnetic wave. X-rays, radio waves, microwaves. किती सारे एक्झाम्पल आहेत आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसाठी. काय आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स? द वेव्स विच आर जनरेटेड बाय ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स आर कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशा तयार होतात? इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड सायमल्टेनियसली ऑसिलेट होतात, त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जनरेट होतात. फॉर एक्झाम्पल विजिबल लाईट आणि एक्स रेज, रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्स, अल्ट्राव्हायलेट रेज, हे सगळे एक्झाम्पल आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे. हे तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे, त्यामुळे आपण जास्त याच्याकडे काही बघणार नाही आहोत. फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा, डेफिनेशन बघा. आता तिसऱ्या टाईपकडे येऊया आपण, मॅटर वेव्स. द वेव्स विच आर असोसिएटेड विथ मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स लाईक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, ॲटम्स यांच्यामुळे ज्या वेव्ह असोसिएट होतात, अशा पार्टिकल्समुळे ज्या वेव्ह असोसिएट होतात किंवा जेव्हा हे पार्टिकल्स मोशनमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल कुठले पार्टिकल्स? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, ॲटम्स हे पार्टिकल्स, मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स जेव्हा मोशनमध्ये असतात, तेव्हा ज्या वेव्स क्रिएट होतात त्या वेव्सला आपण मॅटर वेव्स असं म्हणतो. द वेव्स विच आर असोसिएटेड विथ मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स लाईक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स, वेन दे आर इन मोशन, द वेव्स आर कॉल्ड मॅटर वेव्स. द वेव्स डेफिनेशन बघा. ॲक्च्युली मॅटर वेव्स आपण मॉडर्न फिजिक्समध्ये, तुम्हाला 12वीमध्ये एक ॲटम्स, मॉलिक्युल्स किंवा ड्युअल नेचर ऑफ लाईट नावाचा एक चॅप्टर आहे मॉडर्न फिजिक्समध्ये, 12वीच्या सिलेबसच्या शेवटी. त्यामध्ये आपण मॅटर वेव्स डिस्कस करणार आहोत. याचा इन डिटेलमध्ये आपण 11वी-12वीमध्ये स्टडी करत नाही, फक्त एक जनरल किंवा प्रायमरी इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तोच फक्त स्टडी करतो. एक बेसिक फॉर्म्युला आहे, त्या कशा जनरेट होतात किंवा ते जनरेट झाल्यानंतर त्यांची वेव्हलेंथ कशी काढतात, एक रिलेशन आहे, ते फक्त बघतो. बाकी आपण मॅटर वेव्स आपल्या 11वी-12वीच्या सिलेबसमध्ये कव्हर होत नाहीत.
त्यासाठी फिजिक्सची एक वेगळी ब्रँच आहे, त्याला क्वांटम मेकॅनिक्स असं म्हणतात. सगळा स्टडी मॅटर वेव्हचा हा क्वांटम मेकॅनिक्समध्ये केला जातो. ओके, व्हॉट आर द मॅटर वेव्स? द वेव्स विच आर असोसिएटेड विथ मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स when they are in motion called matter waves. Which particles are called microscopic particles? Like atoms, electrons, protons, neutrons. When such microscopic particles are in motion, the waves are called matter waves. ओके, इथं आपण वेव्हचे वेगवेगळे 3 टाईप बघितलेले आहेत. पहिला टाईप होता मेकॅनिकल वेव्स. व्हॉट आर द मेकॅनिकल वेव्स? द वेव्स विच आर require a material medium for their propagation are called mechanical waves. For example, sound waves. What are the electromagnetic waves? The waves which are generated by oscillating electric and magnetic field are called electromagnetic waves. Example काय देणार तुम्ही? Visible light, X-rays, radio waves, अजून काय देणार? Microwaves. These are the examples of electromagnetic waves. And third type of the wave is what? Matter waves. The waves which are associated with microscopic particles when they are in motion are called matter waves. ओके, आपला नेक्स्ट टॉपिक आहे पुढचा, कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्स. कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्स. आता या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या वेव्ह कुठल्याही टाईपची असू द्या त्यासाठी व्हॅलिड आहेत. म्हणजे वेव्ह तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक असेल, तुमची मॅटर वेव्ह असेल, तुमची मेकॅनिकल वेव्ह असेल, या प्रॉपर्टीज सगळ्यांसाठी सेम असतात, कॉमन असतात. म्हणून टॉपिकचं नावच काय आहे आपल्या, कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्स. ओके, आता या कॉमन प्रॉपर्टीज बघण्यापूर्वी आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट डिस्कस करणार आहोत ह्या प्रॉपर्टीज समजण्यासाठी. ओके, हा एक्सपेरिमेंट ऍक्च्युली तुम्हाला 12वी मध्ये एक ऑसिलेशन्स नावाचा चॅप्टर आहे त्याच्या सुरुवातीलाच आहे, तेव्हा तुम्ही तो डिटेलमध्ये बघणार आहात, त्याचे डेरिव्हेशन्स डिराईव्ह करणार आहात, त्याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहात. पण आता आपण फक्त तो एक्सपेरिमेंट डिस्कस करणार आहोत काही प्रॉपर्टीज आपल्याला चांगल्या क्लिअर होण्यासाठी. ओके, तर एक्सपेरिमेंट काय आहे बघा. इथं असा टेबलवरती एक रिजिड सपोर्ट आहे, त्याला तुम्ही स्प्रिंग अटॅच केलेली आहे आणि त्या स्प्रिंगला एक ब्लॉक अटॅच केलेला आहे, त्याचं मास आहे एम. ओके, आणि ही या सिस्टीमची याला म्हणतात स्प्रिंग मास सिस्टीम. आणि ही स्प्रिंग मास सिस्टीम एका स्टेडी स्टेटमध्ये आहे, इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये आहे. म्हणजे तो आता स्टेडी आहे, तो ब्लॉक जो आहे तो स्टेडी आहे, इकडे पण जात नाही, इकडे पण जात नाहीये. ओके, ही त्याची इक्विलिब्रियम पोझिशन आहे. ती इक्विलिब्रियम पोझिशन आपण सांगूया की ती आहे ओ या पॉइंटला. ओके, आता तुम्ही नेक्स्ट काय करायचंय बघा. तुम्ही जर इकडं जोरात इकडं त्याला पुल केलं या ब्लॉकला, तर ब्लॉक तुमचा इकडे येणार आहे, राईट साईडला शिफ्ट होणार आहे. आणि त्याच वेळी स्प्रिंगमध्ये तुमची स्प्रिंग स्ट्रेच होणार आहे आणि स्प्रिंगचं स्ट्रक्चर असं काहीसं होईल. तुमचा ब्लॉक इथं आला, त्याने इक्विलिब्रियम पोझिशन सोडली, तुमचा ब्लॉक इकडं एका डिस्टन्सवरती आला, सांगूया की पी या पॉइंटला आला, ओ पासून पी या पॉइंटकडे आला तो. ओके, पण जेव्हा तुम्ही या ब्लॉकला इकडे पुल केलं तेव्हा तुमच्या स्प्रिंगमध्ये एक फोर्स जनरेट होतो, त्या फोर्सला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. तुमचा रिस्टोरिंग फोर्स क्रिएट झाला त्या स्प्रिंगमध्ये. आता रिस्टोरिंग फोर्स तुम्ही काही एका चॅप्टरमध्ये पाठीमागच्या बघितलेलं आहे की काय काम असतं त्याचं. रिस्टोरिंग फोर्स काय करणार आहे, या ब्लॉकला परत पुल करणार आहे. कुठे करणार आहे? पुल लेफ्टला, म्हणजे त्याच्या मेन पोझिशनकडे तो त्याला ब्लॉकला परत ओढणार आहे. त्यामुळे तुमचा ब्लॉक जेव्हा तुम्ही हा जो काय एक्सटर्नल फोर्स लावला होता, म्हणजे तुम्ही इकडे हाताने जर पकडून असं त्या ब्लॉकला इकडे ओढलेलं असेल आणि जर तुम्ही त्याला सोडून दिलं तर तो ब्लॉक इमिजिएटली इकडे मूव्ह होणार आहे टुवर्ड्स द लेफ्ट, म्हणजे मीन पोझिशनकडे. पण ज्यावेळी तो मीन पोझिशनकडे जातो, मीन पोझिशन जवळ येऊन लगेचच थांबणार नाहीये. एक्सपेरिमेंट थोडासा इमॅजिन करा. एक स्प्रिंग आहे, तुम्ही त्याला जोरात इकडे खेचलेला आहे आणि जर तुम्ही सोडून दिलं तर ती स्प्रिंग डायरेक्टली फक्त मेन पोझिशन जवळ येऊन थांबेल का? नाही, तर ती काहीतरी अंतर लेफ्टला पण जाईल. म्हणजे तुमच्या स्प्रिंगमध्ये असं काहीतरी कॉम्प्रेशन येतील. हा तुमचा ब्लॉक इकडे आला आणि स्प्रिंगमध्ये काय आले? कॉम्प्रेशन आले. आता परत स्प्रिंगमध्ये कॉम्प्रेशन आले म्हणजे परत एक रिस्टोरिंग फोर्स जनरेट झाला त्या स्प्रिंगमध्ये. आणि आता हा रिस्टोरिंग फोर्स काय करणार आहे? या ब्लॉकला पुश करणार आहे टुवर्ड्स द मेन पोझिशन, म्हणजे टुवर्ड्स द राईट. परत तुमचा ब्लॉक इकडे मूव्ह होणार आहे. ऍक्च्युली काय होतं, इकडे रिस्टोरिंग फोर्स जनरेट होतोय आणि तुमचा ब्लॉक लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट मूव्ह होतोय. अजून एक छोटासा हे बघा, सिंपल पेंड्युलम बघा. हा तुमचा सिंपल पेंड्युलम इथे अटॅच केलेला आहे. तुम्ही याला इकडे ओढलं,
इथपर्यंत असं खेचलं, असं ओढला आणि सोडून दिला, हा पेंड्युलम सोडून दिला, तर तो लगेच पेंड्युलम इथे मेन पोझिशन जवळ येऊन थांबेल का? नाही. तर तो काहीतरी राईटला पण मूव्ह होईल असा. परत राईटला जाऊन परत लगेच लेफ्टला मेन पोझिशन येऊन थांबेल का? नाही. तो इकडे जाणार, परत इकडे येणार, परत इकडून परत इकडे, म्हणजे ऑसिलेटरी मोशन तो परफॉर्म करतोय. सेम इकडं मास पण काय करतोय तुमचा, हा ब्लॉक पण काय करतोय, ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतोय. ओके, बघा आता या मेन पोझिशन पासून तो राईटला काहीतरी मॅक्सिमम डिस्टन्स ट्रॅव्हल झालं, एक एक्स्ट्रीम पोझिशन घेतली, तो परत मेन पोझिशनला आला, पी पॉईंट पासून परत मेन पोझिशनला आला आणि मेन पोझिशन पासून परत एका लेफ्टला एका एक्स्ट्रीम पोझिशनकडे गेला. आपण म्हणूया की क्यू या पॉईंटला गेला. इकडे पण ही माझी ओ, ही माझी मेन पोझिशन आहे, इकडे ही माझी एक्स्ट्रीम पोझिशन पी आहे, इकडे माझी लेफ्टला दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन क्यू आहे. तो बॉब त्या एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये ऑसिलेट होतोय. दोन एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये काय होतोय, ऑसिलेट होतोय. दोन एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये तो बॉब किंवा हा ब्लॉक ऑसिलेट होतोय. ही काय माझी पी, ही माझी एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि क्यू ही माझी लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन आहे. इन बिटवीन लेफ्ट टू राईट या मोशनला म्हणतात टू अँड फ्रो मोशन किंवा ऑसिलेटरी मोशन. टू अँड फ्रो मोशन किंवा ऑसिलेटरी मोशन. तो पी आणि क्यूच्या मध्ये ऑसिलेट होते तो ब्लॉक किंवा हा बॉब, सिम्पल पेंडुलमवाला. आता इथं आपण एक नवीन क्वांटिटी डिफाईन करणार आहोत, त्याचं नाव आहे पिरियॉडिक मोशन. आता पिरियॉडिक मोशन म्हणजे काय बघा, द मोशन विच रिपीट्स इटसेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. द मोशन which repeats itself in equal interval of time. Such motion are called periodic motion. For example, the motion of the earth around the sun is what? Periodic, because after every 1 year the movement of the earth is again same. इकडे पण काय, आफ्टर एव्हरी वन रिव्हॉल्युशन किंवा आफ्टर एव्हरी वन ऑसिलेशन द मोशन ऑफ द बॉब, द मोशन ऑफ द पेंड्युलम इज अगेन सेम. आफ्टर एव्हरी वन, हे बघा इथून इकडे आला, इकडून परत इकडे, हा ऑसिलेट होते आफ्टर एव्हरी वन ऑसिलेशन. आता इकडे वन ऑसिलेशन म्हणजे काय, जर हा पार्टिकल तुम्ही एक्स्ट्रीम पोझिशनला आणला, इकडे ओढला, त्याला सोडून दिलं, तो मेन पोझिशन क्रॉस करून परत राईटच्या एक्स्ट्रीम पोझिशनला गेला, तो परत राईटच्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून परत मेन पोझिशनला आणि परत लेफ्टच्या एक्स्ट्रीम पोझिशनकडे. जेव्हा तो इकडून जाऊन परत इकडे येतो, लेफ्ट कडून जाऊन राईटला गेला, राईट कडून परत लेफ्टला आला, तेव्हा म्हणतात एक ऑसिलेशन कंप्लीट झालं किंवा वन व्हायब्रेशन कंप्लीट झालं. पण सिंपल लँग्वेजमध्ये काय सांगू शकतो, व्हॉट इज पिरियडिक मोशन? एनी मोशन विच रिपीट्स द सेम मुवमेंट अगेन अँड अगेन, दिस मोशन इज कॉल्ड पिरियडिक मोशन. एनी मोशन विच रिपीट्स द सेम मुवमेंट अगेन अँड अगेन आर कॉल्ड पिरियडिक मोशन. अजून एक एक्झाम्पल सांगू शकतो आपण, मोशन ऑफ स्विंग मशीन. स्विंग मशीनची मोशन कशी असते? पिरियडिक मोशन. मोशन ऑफ स्विंग मशीन इज व्हॉट? पिरियडिक. Motion of the earth around the sun is what? Periodic. Okay, what is periodic motion? The motion which repeats itself in equal interval of time. After every particular time period, the movement is same. For example, जर हा बॉब एका 3 सेकंदानंतर इकडे, म्हणजे इकडे जाण्यासाठी आणि इकडे येण्यासाठी जर त्याला 3 सेकंद लागले, तर 4थ्या सेकंदाला तो परत तोच पाथ रिपीट करणार आहे. आफ्टर एव्हरी 3 सेकंड द मोशन ऑफ द बॉब इज अगेन सेम. सो व्हॉट इज दिस? दिस इज व्हॉट? पिरियडिक मोशन. ओके, इथं आपण एक नवीन क्वांटिटी डिफाईन केली, त्याचं नाव आहे पिरियडिक मोशन. व्हॉट इज वन ऑसिलेशन? लेफ्ट टू राईट अँड राईट टू अगेन लेफ्ट, वन ऑसिलेशन. राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू अगेन राईट, वन ऑसिलेशन. एक्स्ट्रीम पोझिशन पी टू क्यू, क्यू टू ओ, ओ टू पी, वन ऑसिलेशन. ओके, आणि असं वन ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो काही टाइम लागतो, the time required to complete one oscillation किंवा one vibration are called time period. Are called time period. याच डेफिनेशन आपल्याला बघायच्या आहेत. व्हॉट इज टाइम पिरियड? टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन. याला वन ऑसिलेशनला तुम्ही वन व्हायब्रेशन पण, वन ऑसिलेशन अँड वन व्हायब्रेशन आर सेम. ओके, व्हॉट इज टाइम पिरियड? द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड टाइम पिरियड. फॉर एक्झाम्पल, जर तुमचा हा बॉब अर्ध्या सेकंदामध्ये लेफ्ट कडून राईटकडे आणि राईटकडून परत लेफ्टकडे येत असेल, तर तुमचा टाइम पिरियड किती झाला? हाफ सेकंड. बिकॉज अँड एसआय युनिट इज व्हॉट? एसआय युनिट ऑफ टाइम पिरियड इज सेकंड. ओके, व्हॉट इज टाइम पिरियड? द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन किंवा द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन आर कॉल्ड टाइम पिरियड. सिम्पली
पिरियड पण म्हणतात त्याला, डिनोटेड बाय लेटर टी. ओके, आता बघा, जे मेन पोझिशन पासून राईट कडचं जे डिस्प्लेसमेंट आहे, जे एक्स्ट्रीम पोझिशनचं जे डिस्टन्स कव्हर केलंय, आणि मेन पोझिशन पासून लेफ्ट कडे जे एक्स्ट्रीम पोझिशन हे करण्यासाठी जे डिस्टन्स कव्हर केलंय, त्या डिस्टन्सला म्हणतात अँप्लिट्यूड. व्हॉट इज अँप्लिट्यूड? इट इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम it is the maximum displacement of the particle from its mean position are called amplitude. इथं जर बघितलं तर अँप्लिट्यूड काय आहे, हे जे डिस्टन्स आहे ते माझं अँप्लिट्यूड आहे, हे जे डिस्टन्स आहे ते माझं अँप्लिट्यूड आहे, आयदर लेफ्ट ऑर राईट. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशनकडे जाताना लेफ्टला किंवा राईटला जे डिस्टन्स कव्हर होतं पार्टिकलकडून, त्या ब्लॉककडून, त्या बॉबकडून, त्याला म्हणतात अँप्लिट्यूड. ओके, टाइम पिरियड, अँप्लिट्यूड आपल्याला हे आता पुढे डिफाईन करायचं आहे वेव्हच्या बाबतीमध्ये. ऍक्च्युली आपण ऑलमोस्ट 99% हे सगळं समजून घेतोय की टाइम पिरियड काय आहे. व्हॉट इज टाइम पिरियड? द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन किंवा वन ऑसिलेशन आर कॉल्ड टाइम पिरियड. इट इज मेजर्ड इन सेकंड. व्हॉट इज अँप्लिट्यूड? इट इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन आर कॉल्ड अँप्लिट्यूड. आता बघा, पुढे आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ ऑसिलेशन्स किंवा नंबर ऑफ सिंपल लँग्वेजमध्ये आपण डिफाईन करतो, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर युनिट टाइम किंवा नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल इन 1 सेकंड. नंबर ऑफ ऑसिलेशन्स completed by the particle किंवा number of vibrations performed by the particle in 1 second are called frequency of the particle, and it is the reciprocal of time period. This frequency is denoted by letter small n, and it is equals to reciprocal of time period. Therefore n is equals to 1 upon t. What is t? Time period. The time required to complete one oscillation are called time period. Okay, for example, जर तुमचा हा बॉब, हा सिंपल पेंड्युलम 3 वेळा एका सेकंदात 3 ऑसिलेशन कंप्लीट करतो, तर तुमची फ्रिक्वेन्सी होते 3 हर्ट्ज. बिकॉज व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ द फ्रिक्वेन्सी? 1 अपॉन सेकंड, अँड 1 अपॉन सेकंड इज व्हॉट? हर्ट्ज. हे तुम्ही बघितलेलं आहे. ओके, जर हा तुमचा सिंपल पेंड्युलम एका सेकंदामध्ये 10 ऑसिलेशन कंप्लीट करतो, तर तुमचे नंबर ऑफ व्हायब्रेशन्स किती झाले एका युनिट टाइम मध्ये? 10. देअरफॉर 10 हर्ट्ज इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द सिंपल पेंड्युलम. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर युनिट टाइम किंवा नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय द पार्टिकल पर युनिट टाइम. हे सगळं आपल्याला वेव्हच्या बाबतीमध्ये बघायचं आहे. आता आपण ऍक्च्युली वेव्हकडे येऊया आणि या सगळ्या क्वांटिटीज डिफाईन करूया. बघा, असं इमॅजिन करा की ही सगळं सेटअप आहे, एक्सपेरिमेंटल सेटअप, आणि यात तुम्ही एक अशी स्ट्रिंग बांधलेली आहे, अशी एक स्ट्रिंग बांधलेली आहे. आता ही स्ट्रिंग मी थोडीशी वेगळ्या कलरने दाखवतो. ही स्ट्रिंग अशी याला बांधलेली आहे. तुम्ही ब्लॉकला इकडे ओढल्यानंतर तुमची स्ट्रिंग पण अशी इकडे जाणार. तुम्ही ब्लॉकला सोडून दिलं, तुमची स्ट्रिंग परत खाली आली. तुमचा ब्लॉक इकडे गेला, तुमची स्ट्रिंग परत त्या ब्लॉक बरोबर इकडे जाणार आणि परत मीन पोझिशनला आली, परत इकडे झाली. म्हणजे काय तयार होते? हे एक वेव्ह तयार होतीये. आपण याला काय नाव दिलं होतं? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. याला काय म्हणलं होतं आपण? अँप्लिट्यूड. वन ऑसिलेशन कशाला म्हणलं होतं आपण? आता जर आपण इथून जर चालू केलं, हे बघा, वन ऑसिलेशन म्हणजे काय? ह्या मेन पोझिशन पासून परत या एक्स्ट्रीम पोझिशनला जाणे, ह्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून या एक्स्ट्रीम पोझिशनला जाणे, आणि या एक्स्ट्रीम पोझिशन पासून परत या एक्स्ट्रीम पोझिशनला येणे. बघा, ब्लॉक कसा मूव्ह होतोय, इकडून इकडे गेला ह्या एक्स्ट्रीम पोझिशनला, हे एक्स्ट्रीम पोझिशनला आला आणि परत ह्या एक्स्ट्रीम पोझिशनला. तर हे जे काय डिस्टन्स आहे त्याला तुम्ही काय म्हणा, तेव्हा तुमचं एक वन व्हायब्रेशन कंप्लीट होतं, त्याला म्हणतात वन वेव्ह. किंवा तुमच्या मेन पोझिशन पासून जर बघितलं, बघा, इथून स्टार्ट झाली, एक्स्ट्रीम पोझिशनला आली, त्यानंतर परत मीन पोझिशन, परत दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन, परत मीन पोझिशन. म्हणजे हे जे काय आहे, हे बघा, हे काय झालं? तुमची वन वेव्ह झाली. ऍक्च्युली इथं चुकलं. हे बघा, हे काय झाली? तुमची वन वेव्ह झाली. हे असं. आणि हा जो काही पार्ट आहे त्याला म्हणतात क्रेस्ट, आणि हा जो काही पार्ट आहे त्याला म्हणतात ट्रफ.
मग हे काय झालं तुमचं क्रेस्ट, हा काय झाला ट्रफ, हा काय क्रेस्ट, हा काय ट्रफ. म्हणजे तुम्हाला अल्टरनेट क्रेस्ट आणि ट्रफ वेव्हमध्ये मिळतात. हा काय क्रेस्ट आणि हा काय ट्रफ. मग इथं तुम्ही आता अजून एक नवीन प्रॉपर्टी डिफाईन करणार आहात. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट अँड द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह क्रेस्ट अँड ट्रफ. द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह क्रेस्ट अँड ट्रफ. हा माझा सक्सेसिव्ह क्रेस्ट आणि हा माझा सक्सेसिव्ह ट्रफ. इथपासूनचं हे काय डिस्टन्स आहे त्याला मी काय म्हणणार वन वेव्ह किंवा वेव्ह लेंथ. हे जे काय डिस्टन्स आहे ती वेव्हची काय झाली लेंथ झाली. What is wavelength? The distance between successive crest and trough are called wavelength of the wave. हे काय आहे एक वेव्ह आहे. आणि what is wavelength? The distance between successive crest and trough are called wavelength. किंवा the distance between two successive crest, crest to crest, हे जे काय डिस्टन्स आहे त्याला पण तुम्ही म्हणू शकता वेव्हलेंथ. किंवा ट्रफ टू ट्रफ हे जे काय डिस्टन्स आहे त्याला पण तुम्ही काय सांगू शकता वेव्हलेंथ. आणि इट इज डिनोटेड बाय लेटर लॅम्बडा. ओके, आतापर्यंत आपण 3 क्वांटिटी बघितल्या. व्हॉट इज फर्स्ट एम्प्लिट्यूड. व्हॉट इज एम्प्लिट्यूड? द मॅक्सिमम डिस्टन्स फ्रॉम इट्स मीन पोझिशन. द मॅक्सिमम डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन ऑफ व्हायब्रेटिंग पार्टिकल किंवा ऑसिलेटिंग पार्टिकल इज कॉल्ड एम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह. हे काय झालं वेव्हचं एम्प्लिट्यूड. व्हॉट इज टाइम पिरियड. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन आर कॉल्ड टाइम पिरियड ऑफ द वेव्ह. What is frequency? The number of vibrations completed by the wave in 1 second. हे बघा हे एक व्हायब्रेशन म्हणजे काय एक ऑसिलेशन. एक ऑसिलेशन म्हणजे काय दोन्ही पण एक्स्ट्रीम पोझिशन त्याच्यामध्ये कव्हर झाल्या पाहिजेत. जर तो राईट एक्स्ट्रीम पोझिशन पासून गेलाय सोडलाय आपण त्याला तर राईट एक्स्ट्रीम पोझिशन टू लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन, लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन टू राईट एक्स्ट्रीम पोझिशन, वन ऑसिलेशन किंवा वन व्हायब्रेशन. असे किती नंबर ऑफ व्हायब्रेशन्स किती नंबर ऑफ ऑसिलेशन्स एका सेकंदामध्ये कंप्लीट होतात त्याला तुम्ही काय म्हणता फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह. ओके, तिसरं काय बघितलं आपण वेव्हलेंथ. व्हॉट इज वेव्हलेंथ? द डिस्टन्स बिटवीन क्रेस्ट, द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह क्रेस्ट अँड ट्रफ किंवा द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ट्रफ आर कॉल्ड वेव्हलेंथ. काही तुम्ही लिहू शकता. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट किंवा द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ट्रफ किंवा द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह क्रेस्ट अँड ट्रफ आर कॉल्ड वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह. ओके, चला बघूया आता कॉमन प्रॉपर्टीज आपण त्या डिफाईन करूया. व्हॉट इज एम्प्लिट्यूड? इट इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ व्हायब्रेटिंग पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन आर कॉल्ड एम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह. फॉर एक्झाम्पल आता ही जर माझी ही वेव्ह आहे आणि ही माझी मीन पोझिशन आहे तर मीन पोझिशन पासून ह्या एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत मॅक्सिमम डिस्टन्स जे काही ट्रॅव्हल केलं त्याला मी काय म्हणणार आहे एम्प्लिट्यूड डिनोटेड बाय लेटर ए. अँड द एसआय युनिट ऑफ द amplitude is meter. It is measured in meter. What is amplitude? It is the maximum displacement of vibrating particle from its mean position are called amplitude of the wave. Okay. ओके, हा काय माझं याला काय म्हणतोय मी क्रेस्ट. हे काय माझं ट्रफ. हा काय परत क्रेस्ट. हा काय ट्रफ. आता नेक्स्ट कुठलं आपलं हे आहे पुढची प्रॉपर्टी कुठली आहे वेव्हलेंथ. ओके, हे काय वेव्हलेंथ. व्हॉट इज वेव्हलेंथ? द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट ऑर ट्रफ आर कॉल्ड वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट ऑर ट्रफ ऑफ द वेव्ह इज कॉल्ड वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह. हे डिस्टन्स कुठलं क्रेस्ट टू क्रेस्ट हे डिस्टन्स त्याला काय म्हणू शकतो वेव्हलेंथ डिनोटेड बाय लेटर लॅम्बडा. किंवा हे ट्रफ टू ट्रफ जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणणार आहे मी वेव्हलेंथ लॅम्बडा. किंवा द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट अँड ट्रफ ऍडजस्टंट. हे बघा हे क्रेस्ट मधलं हे डिस्टन्स आहे आणि ट्रफचं हे डिस्टन्स आहे तर हे काय झालं माझं लॅम्बडा. व्हॉट इज वेव्हलेंथ? द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट ऑर ट्रफ ऑफ द वेव्ह इज कॉल्ड वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह अँड इट इज अ डिस्टन्स सो इट इज मेजर्ड इन मीटर. ओके, तुम्ही दोन्ही तिन्ही प्रकारे लिहू शकता की द डिस्टन्स बिटवीन adjacent crest, this distance between successive crest and trough are called wavelength. The distance between two successive crests are also called wavelength. The distance between two successive trough are also called wavelength. आणि जर हे डिस्टन्स आहे तर आपण त्याला एसआय युनिट काय देतो नेहमी मीटर. सो व्हॉट इज एसआय युनिट ऑफ वेव्हलेंथ मीटर. ओके, नेक्स्ट आपली
जी प्रॉपर्टी आहे ती आहे पिरियड किंवा टाइम पिरियड डिनोटेड बाय लेटर कॅपिटल टी. व्हॉट इज टाइम पिरियड? द टाइम इन विच पार्टिकल ऑफ द मीडियम कंप्लीट वन व्हायब्रेशन अबाउट इट्स मीन पोझिशन आर कॉल्ड टाइम पिरियड ऑफ द वेव्ह. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी, एक व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी जो काही वेळ लागतो त्या वेळेला, त्या कालावधीला आपण काय म्हणतो? पिरियड किंवा टाइम पिरियड ऑफ द वेव्ह, अँड इट इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल टी. आणि जर हा टाइम आहे तर आपलं टाइमचं एसआय युनिट काय आहे? सेकंड्स. इट इज मेजर्ड इन सेकंड्स. Okay, what is time period? The time in which particle of the medium complete one vibration or one oscillation about its mean position are called time period of the wave. One oscillation, हे बघा, एक ऑसिलेशन एक वेव मध्ये कंप्लीट होतं. एक ऑसिलेशन म्हणजे काय? मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम टू मीन, अगेन एक्स्ट्रीम अँड रिटर्न टू मेन, किंवा मीन एक्स्ट्रीम पोझिशन, दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन, परत तीच एक्स्ट्रीम पोझिशन. तर हे काय झालं? एवढ्या कालावधीसाठी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा एवढं व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी, एवढं एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो काही वेळ लागतो त्या वेळेला, त्या टाइमला म्हणतो आपण टाइम पिरियड ऑफ द वेव्ह. ओके, नेक्स्ट आपली डेफिनेशन आहे, प्रॉपर्टी आहे फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल ड्युरिंग इच सेकंड आर कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह, अँड इट इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. That is, and it is frequency is denoted by letter small n. It is equal to 1 upon t. That is reciprocal of time period. SI unit is hertz किंवा per second, 1 upon second. ओके, काय आहे फ्रिक्वेन्सी? किती नंबर ऑफ ऑसिलेशन्स, किती नंबर ऑफ व्हायब्रेशन्स तुमचे एका सेकंदामध्ये कंप्लीट होतात, ती तुमची फ्रिक्वेन्सी झाली. एक व्हायब्रेशन म्हणजे काय? हे झालं एक व्हायब्रेशन, हे झालं दुसरं व्हायब्रेशन. असे किती व्हायब्रेशन्स एका सेकंदामध्ये होतात त्याला म्हणतो आपण त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी. जर 3 ऑसिलेशन्स, 3 व्हायब्रेशन्स जर एका सेकंदामध्ये कंप्लीट झाले तर मी काय म्हणणार की 3 हर्ट्ज माझी फ्रिक्वेन्सी आहे. जर 10 व्हायब्रेशन्स माझे एका सेकंदामध्ये जर कंप्लीट होतात तर 10 हर्ट्ज इज माय फ्रिक्वेन्सी. ओके, नेक्स्ट आपली डेफिनेशन, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह. द डिस्टन्स कवर्ड बाय द वेव्ह पर युनिट टाइम आर कॉल्ड व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह. ओके, आता जर आपल्याकडे लागणारा टाइम हा टी आहे आणि डिस्टन्स, एक व्हायब्रेशन कंप्लीट झालं म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट झालं, एक ऑसिलेशन कंप्लीट झालं म्हणजे एक क्रिस्ट आणि एक टर्फ तयार झाला, तर जे काही डिस्टन्स कव्हर होतं ते किती होतं रे? लॅम्बडा. हे बघा, एक व्हायब्रेशन, हे जे काही डिस्टन्स आहे ते काय कव्हर झालंय? लॅम्बडा. त्या डिस्टन्सला काय म्हणतो मी? लॅम्बडा. आणि टी एवढ्या टाइम मध्ये झालंय. तर आपली what is the velocity? Velocity is equals to distance upon time. Therefore, v is equals to lambda upon t. But what is 1 upon t? It is equals to frequency denoted by letter small n. Therefore, v is equals to n lambda. Frequency into wavelength gives the velocity of the wave. Frequency into wavelength. Frequency of the wave and wavelength of the wave gives the velocity of the wave. Today we will stop here. In our next lecture we will see remaining properties of the wave and different types of mechanical waves. Okay.